नमस्कार मित्रांनो, तो आज आलो आहे आम्ही रायगडला. रायगड आम्ही रोपवेने जाणार आहे कारण आम्हाला खूप लेट झालं आहे येण्यासाठी. इथं ऑलमोस्ट 2 वाजले आहेत. तर रोपवेचे तिकीट आम्ही काढले. त्यासाठी तुम्हाला एक प्रोसेस करावी लागते. ते फॉर्म फिल करावा लागतो आणि फॉर्म फिल केल्यानंतर तुम्हाला ते तिकीट काउंटरला जाऊन तो फॉर्म दिल्यानंतर पैसे पे केल्यानंतर तुम्हाला एक प्रतीक्षा कक्ष आहे जे वेटिंग रूम, तिथे थांबावं लागतं. आणि ते आता रोपवेने आम्ही रायगडला जाणार आहे. तुम्ही यावरती पाहू शकता, इकडून रोपवेचा एरिया आहे. तर हा वरती एरिया पाहू शकता, इकडं रोपवेचा एरिया आहे. त्या रोपवेने आम्ही जाणार आहे. आता प्रतीक्षा कक्षात थोडा वेळ थांबावं लागेल आम्हाला आणि त्यानंतर आपण रोपवेने जाणार आहे. तुम्हाला असा फॉर्म फिल करावा लागतो ज्यामध्ये तुमचं नाव आणि एज टाकावं लागतं, त्याचबरोबर मोबाईल नंबर. तर हा फॉर्म फिल करून तुम्हाला तिथं दाखवावा लागतो. तुम्हाला इथं फॉर्म करून असा यांच्याकडे द्यावा लागतो आणि त्यानंतर तुम्ही तिकीट काउंटरला जाऊन तो फॉर्म जो फिल केलेला फॉर्म आहे तो देऊन तिकीट काढू शकता. तर जे 5 वर्षाखाली मुलं आहे त्यांचं एक तुम्हाला इथे लक्ष द्यायचं आहे की त्यांची एक्झॅक्टली बर्थडे तुम्हाला तिथं फॉर्मवर लिहायची आहे. ठीक आहे, जी 5 वर्षाखाली मुलं आहे, बाकी त्यांचे बर्थडे लिहायची गरज नाही आहे. फक्त जी 5 वर्षाखाली त्या मुलांचे बर्थडे तिथे लिहायचे. ॲक्च्युली तिकीट घेतल्यानंतर ऑलमोस्ट 2 तास वेटिंगला थांबावं लागतं तुम्हाला. तर ट्राय करा सकाळी लवकर येण्यासाठी आणि लवकर आल्यानंतर तिकीट लवकर घ्या, कारण ऑलमोस्ट 1 ते 1.5 तास लागतो तुमचा नंबर येण्यासाठी. आता ऑलमोस्ट 1 ते 1.5 तासानंतर आमचा नंबर आला आहे, तरी आम्ही अजून वेटिंगला आहे. तुम्ही इथं बाजूला बघू शकता किती जण वेटिंगला आहे आमच्या पुढं. ऑलमोस्ट 1.5 तास झाला आहे आम्ही तिकीट घेऊन, पण अजूनही आमचा नंबर आला नाही. आतमध्ये तिकीट काढल्यानंतर तुम्हाला सगळे ते भेटतं, महाराजांची पत्रके वगैरे, जुनी पत्रके, त्यांचे फोटोज. हे फ्री ऑफ कॉस्टच आहे ॲक्च्युली. तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे जे तिकिटामध्ये आहे त्या तिकीटात इन्क्लूड आहे हे प्रदर्शन. हे प्रदर्शन पाहता मग आपण वरती जाऊ रोपवेमध्ये बसण्यासाठी. पूर्ण घ्यायचं बाळा. त्यांनी सांगितलं ना इकडे पण. हां, इकडं सांग. तिकडे सांगितलंय ना, ठीक आहे ना. त्या दिशेचं बस. येचल बाळा. ऑलमोस्ट 2 तासानंतर आम्हाला आमचा रोपवेची सीट भेटली. आता आम्हाला खूप वरती जायचं आहे. त्याचा अनुभव आम्ही लाईव्ह रेकॉर्ड करणार आहे. तर भीती वाटते का नाही तुम्हाला कळत आमच्या लाईव्ह रेकॉर्डिंगवरनं. शिवाजी महाराज की जय. चालू केलं का? इकडून काढ. ते पण ब्लॉक करायला लागले. इकडे बस ना तिथे. भाऊ फोन नाही करत. अगं तिथे इथे बस. ए, कसं वाटतंय? खालून घे ना, असं उभा राहत. असा घे खालून, काय होत नाही. खाली धर, किती वर त्याला. खालचा एरिया घे वर. बघ किती वरती आले. वाटतंय का आपल्याला एवढं वरती आले? शाळेला असं वरती गेला ना, आता वरती यायला असं व्हायला लागले. जास्त छातीवर नाही का. खाली बस बाळा, नको बघ खाली. मी बघितलंच नाही खाली बघितलं ना. बा चालूच ठेवा कंटिन्यू तू. इकडं हिचं का हा कसलं वरती आलो डेंजर. पावसात पावसात काय चालली
राहिली याच्याने आपण चालत येऊ. काय नाही मी येते रोपे. आई घाबरली असती. मला नसते बसले. फोन दे रे पप्पा, फोन दे इकडे. फोटो काढा की आपले. तिकडून काढा भाऊ. परत रोपे मध्ये कधी बसन कधी नाही. भाऊ मारते ते फोटो. मध्ये मध्ये चढताना जरा हे वाटतंय. चालूच ठेव, सगळ्यांनी एक्सपिरियन्स घ्यायचा आपल्याला. हा चालू आहे का? ॲक्च्युली एक्सपिरियन्स सांगायचं म्हणजे थोडी भीती वाटली, पण एवढं काय भिण्यासारखं नाही आहे अजिबात. भीती धरू नका मनात. आरामशीर तुम्हाला रोपवे फुल सेफ्टी आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. येऊ शकता तुम्ही रोपवेने. जायचं एक्सपिरियन्स माहिती नाही, पण याच्यात थोडंसं 10 ते 20% भीती वाटू शकते, पण जास्त वेळ भीती वाटत नाही. ज्यावेळेस गडाच्या जवळपास येतो आपण त्यावेळेस थोडंसं घाबरल्यासारखं होतं, पण एवढं काय घाबरण्याची सवय नाही. तुम्ही डायरेक्ट बसू शकता बिंदास, काय प्रॉब्लेम नाही आहे. आता आपण गड बघू आणि विथ गाईड आपण गड हा सगळा एक्सप्लोअर करणार आहे.